नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्य त्या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत GNM फर्स्ट इयरचा बिहेवियर सायन्स जो क्वेश्चन पेपर 2023ला 2023ला जो येऊन गेला, तर त्याचे आपण काही क्वेश्चन आणि आन्सर म्हणजे फिलिंग द ब्लँक्स, मॅच द फॉलोइंग आणि ट्रू अँड फॉल्सचे आन्सर बघणार आहोत. तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रियाही कळवायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न 5 मार्काला असतो. आपल्याला काय आलं, 5 मार्काचा प्रश्न असतो. ते आपल्याला फिलिंग द ब्लँक्स सोडवायचे असतात किंवा क्वेश्चनमध्ये आन्सर लिहायचे असतात. तर आपण त्याचा आन्सर बघणार आहोत फिलिंग द ब्लँकचं. तर पहिला आहे क्वेश्चन, आपण बघूया. कौशल्य विकासासाठी डॅश डॅश फार आवश्यक आहे. तर काय आवश्यक आहे कौशल्य विकासासाठी? तर सराव फार आवश्यक आहे, सराव आहे. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे, डॅश डॅश ची क्षमता हा माणसाचा महत्त्वाचा स्वभाव गुण आहे. शिकणे व समजणे, शिकणे व समजणे हा माणसाचा स्वभाव व गुण आहे. त्याच्यानंतर आहे तिसरा आहे, आपल्याला न आवडणाऱ्या म्हणजे आपल्याला न आवडणाऱ्या दुःखदायक घटना विसरणे ही डॅश डॅश मानसिक प्रक्रिया आहे. तर दमन प्रक्रिया आहे. त्याच्यानंतर ब आहे तो. त्याच्यानंतर चौथा आहे, मानसशास्त्र हे डॅशचा शास्त्रीय अभ्यास होय. मानसशास्त्र कशाचा अभ्यास आहे? मानसशास्त्र म्हणजे वर्तणूक आणि मानसिक प्रक्रियांचा अभ्यास आहे. म्हणजे दोन्ही आपण इथे आहे. आता हा येणार, एक मिनटं. तर ह्याचं योग्य उत्तर आहे अ आणि बचं उत्तर, तर ड येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर माणसाच्या, कारण दोन्ही चौथ्याचा क्वेश्चन कसं आहे, वर्तुक आणि मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करते, म्हणून आपण ड हे उत्तर हे करतो आहे. तर पाचवा आहे, माणसाच्या मूलभूत गरजांचा प्रधानताक्रम डॅश डॅश नी लावला. माणसाच्या मूलभूत गरजांचा क्रम कुणी लावला? तर मास्लो यांनी लावला, मास्लोनी. लक्षात घ्या, व्हिडिओ व्यवस्थित बघा, नाही तर मग चुकीचे आन्सर लिहा. त्याच्यानंतर आहे आपला मॅच द फॉलोइंग. हा 5 मार्काला प्रश्न असतो. ह्याच्यामध्ये पहिलं योग्य जोड्या अ गट आणि ब गट असतात. तर तुम्हाला क्वेश्चन लिहिताना कसं करायचं आहे, पहिलं हा सामाजिक समस्या, त्याच्यानंतर हे असं करून ह्याच्याला व्यवस्थित कोणतं उत्तर आहे ते आपल्याला लिहायचं आहे. काय आलं प्रश्न लिहिताना? तर आता आपण पहिलं योग्य जोड्या जुळवा. अ गटामध्ये आहे सामाजिक समस्या, शिकणे, भुकेची इच्छा, दिवा स्वप्न, बाह्यमुखी. आणि ब गटामध्ये शारीरिक प्रेरणा, मुक्त विचारसरणी, व्यक्तिमत्व, वर्तणूकमध्ये बदल आणि हुंडा पद्धती. तर आपण ह्याच्या योग्य जोड्या बघणार आहोत. तर सामाजिक समस्या काय आहे? तर आहे हुंडा पद्धत, ही सामाजिक समस्या आहे. शिकणे म्हणजे काय? तर वर्तणूकमध्ये बदल करणे. आपण शिकल्यामुळे आपल्या काय होतं? वर्तणूकमध्ये बदल होतो. भुकेची इच्छा म्हणजे काय आहे? तर शारीरिक प्रेरणा आहे. दिवा स्वप्न म्हणजे काय? मुक्त विचारसरणी. आणि बाह्यमुखी म्हणजे व्यक्तिमत्व. पण तुम्हाला लिहिताना कसं करायचं माहिती आहे? सामाजिक समस्या आलं की त्याच्या पुढे ॲरो करून असा ॲरो करायचा आहे. सॉरी, एक मिनटं. तुम्हाला काय करायचं माहिती आहे? आता तुम्ही सामाजिक समस्या लिहिली, त्याच्यानंतर मग सामाजिक समस्या कोणती आहे? तर हुंडा पद्धत, असं त्याच्या पुढे लिहायचं आहे. तुम्ही असं एक्झामला तुम्ही असं 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 ते काही लहान मुलांसारखं करत बसायचं नाही. तुम्ही आता लहान नाही आहेत, ओके. त्याच्यानंतर आपण हा पण 5 मार्काला प्रश्न असतो. पहिला क्वेश्चन आहे तो 5 मार्काचा प्रश्न असतो. तर आता आपण बघणार आहोत, परस्पर संबंध हे दुय्यम समूहाचे वैशिष्ट्य आहे. परस्पर संबंध हे दुय्यम समूहाचे वैशिष्ट्य आहे. तर हा चूक आहे, रॉंग आहे, म्हणजे फॉल्स आहे. त्याच्यानंतर रूढी, परंपरा हे समाज नियंत्रणाचे घटक आहेत. तर बरोबर आहे. सर्वांगीण मानसिक क्षमता म्हणजे बुद्ध्यांक होय, चूक. अवधान ही एक अध्ययन प्रक्रिया आहे. तर बरोबर आहे. आणि दुय्यम समूह आकाराने लहान असतात, हे चूक आहे, ओके. कळलं? फर्स्ट रॉंग आहे, फॉल्स आहे. दुसरा आहे ट्रू. त्याच्यानंतर सर्वांगी बुद्ध्यांक म्हणजे सर्वांगी मानसिक क्षमता म्हणजे बुद्ध्यांक होय, चूक आहे. त्याच्यानंतर अवधान ही मध्यम प्रक्रिया आहे आणि दुय्यम समूह आकाराने लहान असतात. तर हा आहे फॉल्स आहे. तर असे तुम्हाला आन्सर लिहायचे आहेत. तर तुम्हाला अशा प्रकारे व्हिडिओ होता. तुम्हाला प्रश्न जेव्हा तुम्ही लिहिणार तेव्हा
असा प्रश्न लिहून मग त्याच्यापुढे असं चूक म्हणजे असं लिहायचं आहे, ते नाही लिहायचं आहे तुम्हाला, सॉरी. तुम्हाला पहिला प्रश्न लिहिला, लिहिला, त्याच्यानंतर चुकी बरोबर लिहिलं की त्याच्यामध्ये एक आपण असं लिहिणार. इथे प्रश्न लिहिला आपला पूर्ण की खाली असा ॲरो करायचा आणि पहिल्या प्रश्नाचं उत्तर चूक लिहायचं. प्रश्न पूर्ण लिहायचा आहे, शॉर्टकटमध्ये करू नका, कळलं का? अशा प्रकारे प्रश्न सोडवायचा आहे. आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.